नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण चॅप्टर नंबर 5 इलेक्ट्रोकेमिस्ट्री हा सुरू केलेला आहे, बरोबर. आणि याच्या अगोदरच्या लेक्चरला आपण या चॅप्टर मध्ये न्यूमेरिकल्स घेतलेले आहेत, बरोबर की नाही. पहा, आता आज आपण या चॅप्टरचा पुढचा पॉइंट घेणार आहोत आणि त्याचं नाव आहे गॅल्व्हॅनिक सेल किंवा त्याला काय म्हणतो आपण अजून तर व्होल्टाइक सेल. पहा, आता इलेक्ट्रोलाइटिक सेल आणि व्होल्टाइक सेल आपण याचा डिफरन्स मी तुम्हाला लिहून दिलेला आहे. त्याच्यामध्ये या कन्सेप्ट सांगितलेले आहेत. व्होल्टाइक सेल म्हणजे काय किंवा गॅल्व्हॅनिक सेल, बरोबर की नाही. दोघांचा अर्थ एकच आहे, व्होल्टाइक सेल आणि गॅल्व्हॅनिक सेल, बरोबर. आता ह्या गॅल्व्हॅनिक सेल याचं मेन प्रिन्सिपल काय आहे तर या सेल मध्ये कोणत्या रिएक्शन्स घडतात आणि काय होतं, बरोबर की नाही. या सेल मध्ये नॉन स्पॉन्टेनियस रिएक्शन्स घडून येतात. कोणत्या रिएक्शन घडून येतात? स्पॉन्टेनियस. आणि हा सेल काय करतो तर त्या स्पॉन्टेनियस रिएक्शन्स द्वारे इलेक्ट्रिकल एनर्जी निर्माण करतो. पहा, म्हणजे स्पॉन्टेनियस रिएक्शन्स प्रोड्युसेस द इलेक्ट्रिसिटी. सिंपल. पहा बरं काय सांगणार तर इन गॅल्व्हॅनिक सेल स्पॉन्टेनियस रिएक्शन्स टेक्स प्लेस. पहा काय म्हणणार तर spontaneous reactions are take place which produces electricity, बरोबर की नाही. पहा, spontaneous reactions are take place which produces electricity. आता याचं एक्झाम्पल पहा, डॅनियल सेलचे गॅल्व्हॅनिक सेलचं एक्झाम्पल कोणतं. फॉर एक्झाम्पल डॅनियल सेल. डॅनियल सेल हा सेल मी तुम्हाला 11वी मध्ये एक्सप्लेन केला होता, त्याचे रिएक्शन्स वगैरे. पुन्हा एकदा सांगतो. पहा, आता कसा असतो हा डॅनियल सेल. पहा, तर इट कन्सिस्ट ऑफ 2 हाफ सेल्स. याच्यामध्ये 2 हाफ सेल असतात. पहिल्या हाफ सेल मध्ये काय असतं झिंक इलेक्ट्रोड डीप इन Zn2+ आयन सोल्युशन. आणि दुसऱ्या हाफ सेल मध्ये काय तर कॉपर इलेक्ट्रोड डीप इन Cu2+ आयन सोल्युशन, बरोबर. पहा, म्हणजे पाहिजे तर मी तुम्हाला इथे त्याची फिगर ड्रॉ करून दाखवतो. पहिल्या सेल मध्ये काय सांगणार आपण. पहिल्या हाफ सेल मध्ये तर हा काय झाला तर झिंक इलेक्ट्रोड, बरोबर की नाही. काय झाला हा झिंक इलेक्ट्रोड. आणि कोणत्या सोल्युशन मध्ये डीप केलाय तर Zn2+ आयन सोल्युशन. पहा, हे जे सोल्युशन आहे तर हे कोणतं आहे Zn2+ आयन सोल्युशन आणि याचं कॉन्सन्ट्रेशन असेल 1 मोलार. पहा, आता दुसऱ्या हाफ सेल मध्ये काय सांगायचं तर दुसऱ्या हाफ सेल मध्ये कोणता इलेक्ट्रोड डीप केलाय तर कॉपर इलेक्ट्रोड. पहा, इथे काय म्हणणार Cu इलेक्ट्रोड, बरोबर. आणि हा कोणत्या सोल्युशन मध्ये डीप केलाय तर Cu2+ आयनच्या सोल्युशन मध्ये डीप केलाय. पहा, इथे काय म्हणणार Cu2+ आयन सोल्युशन. पहा, Cu2+ आयन सोल्युशन आणि याचं कॉन्सन्ट्रेशन काय असेल 1 मोलार, बरोबर. पहा, आता हे पहा झिंक इलेक्ट्रोड डीप इन झिंक Zn2+ आयन सोल्युशन. हे Zn2+ आयन म्हणजे कोणाचे असतील हे तर हे ZnSO4 चे असतील किंवा ZnCl2 चे असतील, बरोबर की नाही. पहा, हे ZnSO4 म्हणजे कोणते आहे ते झिंक सल्फेट आहे म्हणजे Zn2+ आयन. आणि ते Cu2+ आयन म्हणजे कोणते आयन्स आहेत तर हे कोणाचे असतील तर CuSO4 कॉपर सल्फेट सोल्युशनचे असतील, बरोबर. पहा, आता हे दोनही सेल पहा बरं का, हा पहिला हाफ सेल आणि हा दुसरा हाफ सेल. तर हे दोनही सेल एकमेकांना सॉल्ट ब्रिजने कनेक्ट केलेले असतात. पहा, कशाने कनेक्ट केलेले आहेत हे सॉल्ट ब्रिज. पहा, सॉल्ट ब्रिज ही संकल्पना पुढे आपल्याला घ्यायची आहे. पहा, आणि हे 2 मेटल इलेक्ट्रोड जे आहेत तर हे मेटल इलेक्ट्रोड व्होल्टमीटरच्या साहाय्याने काय केलेले असतात एकमेकाला कनेक्ट केलेले असतात. म्हणजे आता इथं मी तुम्हाला गॅल्व्हॅनिक सेल याला काय म्हणायचं व्होल्टाइक सेल किंवा गॅल्व्हॅनिक सेल कोणत्या रिएक्शन्स घडतात याच्यामध्ये स्पॉन्टेनियस रिएक्शन्स घडतात, बरोबर. पहा, आणि या स्पॉन्टेनियस रिएक्शन पासून काय होते इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते, बरोबर. पहा, आता हा गॅल्व्हॅनिक सेल किंवा व्होल्टाइक सेल कसा तयार झालेला असतो तर इट मेड अप ऑफ 2 हाफ सेल्स.
ह्या 2 हाफ सेलने तो तयार झालेला असतो, बरोबर की नाही? पहा, मग पहिले हाफ सेल मध्ये काय असतं, तर जो मेटल इलेक्ट्रोड आहे तो मेटल इलेक्ट्रोड त्याच्याच आयन्सच्या सोल्युशन मध्ये डीप केलेला असतो. पहा, फॉर एक्झाम्पल इथे काय घेतलाय, झिंक इलेक्ट्रोड घेतलाय, कोणामध्ये डीप केलाय, तर Zn2+ आयन सोल्युशन मध्ये. दुसऱ्या हाफ सेल मध्ये काय असतं, तर जो मेटल इलेक्ट्रोड आहे तो पण काय केला असतो, त्याच्या स्वतःच्याच आयन्सच्या इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन मध्ये डीप केलेला असतो, बरोबर काय? आणि हे दोनही हाफ सेल एकमेकांना सॉल्ट ब्रिजने जोडलेले असतात. पहा, म्हणजे याला नाव काय द्यायचं, पहा इथे ही जी ट्यूब दाखवलेली मी काय ही, तर इट इज अ सॉल्ट ब्रिज. काय म्हणायचं याला, सॉल्ट ब्रिज. पहा, आणि हे जे 2 मेटल इलेक्ट्रोड आहेत, हे मेटल इलेक्ट्रोड मेटॅलिक वायरने एकमेकांना जोडलेले असतात, बरोबर? पहा, म्हणजे आता हा गॅलियल सेल किंवा व्होल्टाइक सेल किंवा गॅल्व्हॅनिक सेल, बरोबर की नाही? गॅलियल सेल हा कोणाचा टाइप आहे, व्होल्टाइक सेल किंवा गॅल्व्हॅनिक सेलचा एक प्रकार आहे तो, बरोबर? कशाने तयार झालेला असतो, तुम्ही फक्त काय लक्षात ठेवणार, तर 2 हाफ सेलने तयार झालेला असतो. हाफ सेल म्हणजे काय, तर मेटल इलेक्ट्रोड त्याच्याच आयन्सच्या सोल्युशन मध्ये डीप केलेला असतो, बरोबर की नाही? हा पहिला हाफ सेल. दुसऱ्या हाफ सेल मध्ये पण काय, तर मेटल इलेक्ट्रोड हा त्याच्या आयन्सच्या सोल्युशन मध्ये डीप केलेला असतो. दोन्ही हाफ सेल एकमेकांना सॉल्ट ब्रिजने जोडलेले असतात आणि दोन इलेक्ट्रोड एकमेकांना मेटल वायरने जोडलेले असतात, बरोबर? पहा, तर हे झालं त्याचं थोडक्यात कन्स्ट्रक्शन. आता या सेल मध्ये नेमक्या काय रिएक्शन्स घडतात, पहा इथे मी तुम्हाला सेल रिएक्शन्स सांगतो. सेल रिएक्शन. आता इथे एनोड कोणता आणि कॅथोड कोणता हे आपण कसं ठरवणार, तर हा जो मेटल इलेक्ट्रोड आहे की नाही, तर यांच्या स्टँडर्ड पोटेन्शियलच्या व्हॅल्यूज वरून, बरोबर की नाही? पहा, आता स्टँडर्ड पोटेन्शियलच्या व्हॅल्यूज आपल्याला हा जो पॉइंट आहे हा आपल्याला नंतर येणारच आहे, परंतु ज्याचं स्टँडर्ड पोटेन्शियल लोअर आहे, पहा बरं का, काय ज्याचं स्टँडर्ड पोटेन्शियल लोअर आहे त्याचं काय होतं, ऑक्सिडेशन होतं. पहा बरं का, थोडक्यात काय, तर स्टँडर्ड पोटेन्शियलचा सिम्बॉल काय, E0, बरोबर की नाही? काय म्हणायचं, स्टँडर्ड पोटेन्शियल. पहा, आता इथं लोअर कोणाचे, झिंकचं स्टँडर्ड पोटेन्शियल कसं आहे, लोअर आहे. पहा, मग स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ झिंक लोअर कोणापेक्षा, दॅन स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ कॉपर, बरोबर? पहा, इथं झिंकचं स्टँडर्ड पोटेन्शियल कसं आहे, लोअर आहे, कोणापेक्षा, कॉपरपेक्षा. देअरफॉर काय म्हणायचं, तर झिंक अंडरगोज ऑक्सिडेशन. पहा, झिंकचं काय होणार, ऑक्सिडेशन, अँड Cu अंडरगोज रिडक्शन, बरोबर? पहा, आता या सेल रिएक्शन मध्ये पहा, आता झिंकचं पहा इथे काय होणार आहे, ऑक्सिडेशन होणार आहे. पहा, मग सेल रिएक्शन मध्ये पहा, आता ज्याचं ऑक्सिडेशन होतं आपण त्याला काय म्हणतो, तर एनोड म्हणतो. काय म्हणतो आपण, एनोड. पहा बरं, झिंक इलेक्ट्रोडला काय म्हणणार आपण इथे थोडक्यात, आता तर झिंक एनोड म्हणायचं. काय म्हणायचं, एनोड, बरोबर की नाही? पहा, आता हा काय करतो, तर हा झिंक इलेक्ट्रोड जो आहे इट प्रोड्युसेस Zn2+ आयन इन सोल्युशन. पहा, हा सोल्युशन मध्ये काय करतो, तर सतत Zn2+ आयन पाठवत असतो, बरोबर की नाही? पहा, मग इथं आपण असं म्हणूया ऍट एनोड. पहा, एनोडवर काय होते, ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन म्हणजे काय, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. पहा, म्हणजे हा झिंक काय करणार, तर झिंक पहा सॉलिड आहे हा, बरोबर, झिंक मेटल इलेक्ट्रोड. पहा, याचं ऑक्सिडेशन होतं, काय मिळणार आपल्याला, Zn2+ आयन इन ॲक्वियस मीडियम प्लस काय म्हणायचं इथं, 2 इलेक्ट्रॉन. पहा बरं का, याला काय म्हणणार आपण, ऑक्सिडेशन. पहा, म्हणजे ही ऑक्सिडेशन हा रिएक्शन झाली आपली, बरोबर? पहा, आता कॅथोडचं काय होतंय, रिडक्शन. पहा, आता इथे हे जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, हे 2 इलेक्ट्रॉन्स लॉस झालेले. पहा, तर हे झिंकने काय केलं, दिस हा झिंक इलेक्ट्रोड प्रोड्युसेस Zn2+ आयन इन सोल्युशन अँड इलेक्ट्रॉन्स आर सेट फ्री ऑन दी इलेक्ट्रोड. पहा, निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन काय होतात, इलेक्ट्रोडवर जसे तसे राहतात, बरोबर की नाही? पहा, आणि ते इलेक्ट्रॉन मग पहा या डायरेक्शनने या मेटल वायर मार्फत इकडं कॉपर इलेक्ट्रोडकडे येतात. पहा, म्हणजे आता इथं इलेक्ट्रॉन शिल्लक राहिल्यामुळे काय झालंय, इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज आहे आणि म्हणून इथं एनोड कसा घ्यायचा, निगेटिव्ह, बरोबर की नाही? पहा, एनोड कसा आला, निगेटिव्ह. पहा, लक्षात येते सर्वांच्या. आता हे इलेक्ट्रॉन्स इकडे कॉपरकडे आले. पहा, इथं आल्यानंतर काय होणार आहे, का ह्या कॉपर सल्फेट सोल्युशन मध्ये जे Cu2+ आयन्स आहेत, हे Cu2+ आयन काय करतात, हे इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतात, बरोबर की नाही? पहा, मग कॅथोडवर काय होतं, पहा ऍट कॅथोड. पहा बरं का,
त्या सोल्युशन मध्ये जे Cu2 प्लस आयन आहे तर ते काय करतात, ते इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतात. मग Cu2 प्लस आयन्स इन aqueous medium accept these two electron and it produces what, काय तयार होणार, कॉपर मेटल, बरोबर की नाही. आणि हा न्यूट्रल कॉपर मेटल काय होतो, तर या इलेक्ट्रोडवर जमा होतो. पहा न्यूट्रल कॉपर मेटल काय होतो, इलेक्ट्रोडवर जमा होतो. पहा मग इथं काय झालं, आता गेन ऑफ इलेक्ट्रॉन झालाय, बरोबर की नाही. मग याला काय म्हणायचं, रिएक्शनला रिडक्शन, काय म्हणायचं याला, रिडक्शन. आता पहा मग Cu2 प्लस आयन इलेक्ट्रॉन गेन करतात, न्यूट्रल कॉपर मेटल मिळतो, त्याला काय म्हणतो आपण, रिडक्शन. पहा म्हणजेच काय, तर इथं आता कॉपरला आपण काय म्हणणार, तर कॅथोड म्हणायचं. काय म्हणायचं, कॉपरला इथं हा कॅथोड आहे आणि त्याच्यावर चार्ज कोणता असणार आहे, पहा हे पॉझिटिव्ह आयन्स इथं जमा होतात, म्हणजे याच्यावर चार्ज कोणता घ्यायचा, तर प्लस चार्ज घ्यायचा. काय घ्यायचा, प्लस चार्ज, बरोबर की नाही. पहा आता नेट रिएक्शन, पहा नेट रिएक्शन काय मिळेल, दिस टू इलेक्ट्रॉन इट गेट कॅन्सल, बरोबर की नाही. पहा काय येईल, दिस झिंक सॉलिड प्लस Cu2 प्लस आयन्स इन aqueous medium. इथं त्याचं परफेक्ट कॉन्सन्ट्रेशन दिलं तरी चालतंय, 1 मोलार, बरोबर की नाही. हे कॉन्सन्ट्रेशन याप्रमाणे 1 मोलार असं दिलं तरी चालेल. पहा इट गिव्स, पहा काय, तर Zn2 प्लस आयन प्लस कॉपर मेटल, बरोबर. पहा आता इथे झिंक इलेक्ट्रॉन लॉस करतो, कॉपर इलेक्ट्रॉन गेन करतो, म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन आणि गेन ऑफ इलेक्ट्रॉन एकाच वेळेस घडतात. म्हणून या रिएक्शनला काय म्हणायचं, तर रेडॉक्स रिएक्शन. काय म्हणायचं याला, रेडॉक्स रिएक्शन, बरोबर की. पहा तर ह्या झाल्या सेल रिएक्शन. आता फक्त एक लक्षात काय ठेवायचं इथं, का या व्होल्टाइक सेल मध्ये किंवा गॅल्व्हॅनिक सेल, पहा व्होल्टाइक सेल किंवा गॅल्व्हॅनिक सेलचं एक्झाम्पल कोणतं, हा डॅनियल सेल, बरोबर की नाही. पहा इथे मी तुम्हाला तो सेल ड्रॉ करून दाखवलेला आहे, बरोबर. हा डॅनियल सेल कसा तयार झालेला असतो, 2 हाफ सेलने, बरोबर. पहिला मुद्दा 2 हाफ सेल म्हणजे काय, तर पहिल्या हाफ सेल मध्ये मेटल इलेक्ट्रोड हा त्याच्याच आयन्सच्या सोल्युशन मध्ये डीप केला असतो. पहा झिंक इलेक्ट्रोड डीप इन Zn2 प्लस आयन सोल्युशन, कॉपर इलेक्ट्रोड डीप इन Cu2 प्लस आयन सोल्युशन, बरोबर. क्लिअर. हे दोन्ही हाफ सेल एकमेकांना सॉल्ट ब्रिजने जोडलेले असतात आणि या 2 इलेक्ट्रोड मेटल वायर एकमेकाला कनेक्ट केलेले असतात. आता सेल रिएक्शन मध्ये पहा एनोड कोणाला म्हणणार आणि कॅथोड कोणाला म्हणणार, तर या 2 इलेक्ट्रोड पैकी असं काही ठरवलेलं नसतं का याला एनोड म्हणायचं किंवा एका इलेक्ट्रोडला कॅथोड म्हणायचं. कशावरून डिसाइड करावं लागतं आपल्याला, तर त्यांच्या या स्टँडर्ड पोटेन्शियलच्या व्हॅल्यूज वरून. पहा मग ज्याचं स्टँडर्ड पोटेन्शियल लोअर असेल तर तो काय असणार, त्याचं ऑक्सिडेशन होणार, म्हणजे तो काय असणार, तर तो एनोड असणार. ज्याचं स्टँडर्ड पोटेन्शियल हायर आहे तर त्याचं काय होणार, रिडक्शन होणार, म्हणजे तो काय असणार, कॅथोड असणार, बरोबर. पहा आता आपण इथे नेट सेल रिएक्शन दिली, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन गेन ऑफ इलेक्ट्रॉन एकाच वेळेस घडतं, म्हणून त्या रिएक्शनला काय म्हटलं, रेडॉक्स रिएक्शन. पहा आता पुढे म्हणूया आपण सेल फॉर्म्युलेशन. पहा सेल फॉर्म्युलेशन. पहा आणि आता हे सेल फॉर्म्युलेशन महत्वाचं आहे, आपल्याला याच्यावर पुढे रिएक्शन्स वगैरे सॉल्व्ह करावे लागतील. पहा आता सगळ्यांनी जरा थोडं लक्ष द्यायचं, सेल फॉर्म्युलेशनचे काय रूल्स आहेत ते रूल्स तुम्हाला मी सांगतो, रूल्स पेपर मध्ये विचारत नाही, परंतु त्या रूल्स वरून आपल्याला सेल कन्स्ट्रक्ट करावा लागतो, बरोबर. आता हे जे 2 हाफ सेल आहेत, पहा पहिला मुद्दा काय, 2 हाफ सेल एकमेकाला कशाने जोडलेले आहेत, तर हे दोनही हाफ सेल एकमेकांना सॉल्ट ब्रिजने जोडलेले आहेत. मग हे सॉल्ट ब्रिज कशाने दाखवायचा, तर 2 व्हर्टिकल लाईनने. पहा बरं, सॉल्ट ब्रिज कशाने दाखवायचा, 2 व्हर्टिकल लाईन्सने, बरोबर. पहा आपण जरा इथं वर लिहूया, म्हणजे इथं जागा पुरेल आपल्याला. पहा इथं म्हणूया सेल फॉर्म्युलेशन. सेल फॉर्म्युलेशन. पहा आता हे 2 हाफ सेल कशाने जोडलेले आहेत, सॉल्ट ब्रिजने एकमेकांना जोडलेले. मग हा सॉल्ट ब्रिज कशाने दाखवायचा, तर 2 व्हर्टिकल लाईनने दाखवायचा हा सॉल्ट ब्रिज, बरोबर. पहा आता या सॉल्ट ब्रिजच्या डाव्या बाजूला कोणता सेल लिहायचा, का ज्या सेलचं ऑक्सिडेशन झाले. पहा बरं, ज्या सेलचं ऑक्सिडेशन झालेलं आहे किंवा ज्या सेल मध्ये ऑक्सिडेशन होतं
तो सेल कुठे राहायचा डाव्या बाजूला, आणि ज्या सेलमध्ये रिडक्शन होतं तो सेल कुठे राहायचा उजव्या बाजूला, सॉलिड ब्रिजच्या उजव्या बाजूला. पहा आता ऑक्सिडेशन कोणाचं होते, झिंक इलेक्ट्रोडचं होते. पहा बरं का, झिंक मेटल इलेक्ट्रोड आहे. पहा मी असं म्हणतो दिस झिंक मेटल इलेक्ट्रोड कोणत्या स्टेटमध्ये असतो मेटल इलेक्ट्रोड, सॉलिड, मग त्याची स्टेट पण याची सॉलिड. आता झिंक इलेक्ट्रोड कशामध्ये डीप केला आहे तर Zn2+ आयन्सच्या सोल्युशन मध्ये, बरोबर की नाही. पहा मग हा मेटल इलेक्ट्रोड आणि त्याचं सॉल्ट सोल्युशन या दोघांचा जो कॉन्टॅक्ट आहे ना, पहा हा मेटल इलेक्ट्रोड आणि हे काय त्याचं सॉल्ट सोल्युशन, या दोघांचा जो कॉन्टॅक्ट आहे एकमेकाबरोबर असलेला कॉन्टॅक्ट हा एका सिंगल व्हर्टिकल लाईनने दाखवायचा. पहा कशाने दाखवायचा, एका सिंगल व्हर्टिकल लाईनने. पहा मग आता काय आलं, झिंक इलेक्ट्रोड हा Zn2+ आयन्सच्या सोल्युशन मध्ये डीप केला आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन आहे 1 मोलार, बरोबर. पहा आता पहा हा झिंक इलेक्ट्रोड सॉलिड स्टेट कशामध्ये डीप केलाय, त्याच्याच आयन्सच्या सोल्युशन मध्ये. मग मेटल इलेक्ट्रोड आणि त्याचं सोल्युशन दोघांचा जो कॉन्टॅक्ट आहे कशाने दाखवला, सिंगल व्हर्टिकल लाईन, बरोबर. पहा आता या सोल्युशन मध्ये काय सॉल्ट ब्रिज आहे. पहा इथं आला का सॉल्ट ब्रिज, बरोबर. आता या सॉल्ट ब्रिजचं दुसरं टोक कशामध्ये डीप केलंय तर Cu2+ आयन्सच्या सोल्युशन मध्ये. पहा इथं काय लिहायचं, हा Cu2+ आयन्सचं सोल्युशन आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे 1 मोलार. या Cu2+ आयन्स सोल्युशन मध्ये काय हा कॉपर इलेक्ट्रोड. पहा म्हणजे हा मेटल इलेक्ट्रोड आणि त्याचं सॉल्ट सोल्युशन, पुन्हा दोघांचा कॉन्टॅक्ट कशाने दाखवायचा, सिंगल व्हर्टिकल लाईनने, बरोबर. आणि इथं काय लिहायचं, तो मेटल इलेक्ट्रोड. पहा हा कॉपर इलेक्ट्रोड, काय त्याची स्टेट सॉलिड, बरोबर. पहा आणि हे दोन्ही इलेक्ट्रोड एकमेकांना कशाने जोडलेले तर एका मेटल वायरने, बरोबर की नाही. कशाने जोडले, एका मेटल वायरने. पहा म्हणजे आता हा जो झिंक आहे याचं काय होतंय, ऑक्सिडेशन होतंय. म्हणजे याच्यावर चार्ज कोणता आहे, निगेटिव्ह चार्ज आहे. तो का आला मी तुम्हाला आता सांगितलं. कॉपरचं रिडक्शन होतंय, त्याच्यावर कोणता चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे. आणि हे दोन्ही इलेक्ट्रोड एकमेकांना कशाने जोडायचे, मेटल वायरने. पहा म्हणजे याप्रमाणे काय आलं आपलं याचं हे सेल फॉर्म्युलेशन, बरोबर की नाही. पहा सेल फॉर्म्युलेशन कसं सांगायचं थोडक्यात तर सॉलिड ब्रिज 2 व्हर्टिकल लाईनने, सॉलिड ब्रिजच्या डाव्या बाजूला ऑक्सिडेशन हाफ सेल, सॉलिड ब्रिजच्या उजव्या बाजूला रिडक्शन हाफ सेल. इथपर्यंत क्लिअर. पहा आता ऑक्सिडेशन हाफ सेल मध्ये काय सांगणार तर जो मेटल इलेक्ट्रोड आहे तर तो त्याच्या सॉल्ट सोल्युशन मध्ये जेव्हा आपण डीप केला असतो दोघांचा कॉन्टॅक्ट एका सिंगल व्हर्टिकल लाईनने, बरोबर. सॉल्ट ब्रिजच्या उजव्या बाजूला पहा मेटल इलेक्ट्रोड आणि हे त्याचं सॉल्ट सोल्युशन, ऍक्टिव्ह सॉल्ट सोल्युशन, या दोघांचा कॉन्टॅक्ट सिंगल व्हर्टिकल लाईन, बरोबर. झिंकवर किंवा इथं जो लेफ्ट साइडला इलेक्ट्रोड आहे त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज, राईट साइडला पॉझिटिव्ह चार्ज, बरोबर की नाही. पहा तर या लेफ्ट साइडला जो इलेक्ट्रोड असतो त्याला काय म्हणतो आपण, एनोड म्हणतो. राईट साइडला जो असतो त्याला काय म्हणतो, कॅथोड म्हणतो, बरोबर आहे. पहा म्हणजे इथे लेफ्ट साइडला कोणता असतो तर लेफ्ट साइडला एनोड असतो आणि राईट साइडला कोणता इलेक्ट्रोड असतो, कॅथोड असतो, बरोबर की नाही. पहा हे लक्षात ठेवायचं. आणि हे लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला मी एक शब्द सांगतो. पहा कोणता तर LOAN. पहा काय म्हणायचं याला, लोन, बरोबर आहे. याच्यावरून काय लक्षात ठेवणार, एल म्हणजे काय, लेफ्ट हँड साइड इलेक्ट्रोड. बरोबर का, सॉलिड ब्रिजच्या डाव्या बाजूचा इलेक्ट्रोड, लेफ्ट हँड साइड इलेक्ट्रोड अंडरगोज ऑक्सिडेशन. काय होतं त्याचं, ऑक्सिडेशन. त्यालाच काय म्हणतो आपण, एनोड, बरोबर की नाही. काय म्हणतो त्याला, एनोड. अँड इट कॅरीज निगेटिव्ह चार्ज, बरोबर की नाही. पहा मग हा एवढा एक शब्द लक्षात ठेवला का आपल्या बऱ्याच कन्सेप्ट क्लिअर होतील. काय सांगितलं मी, लोन, LOAN काय आहे तर लेफ्ट हँड साइड इलेक्ट्रोड. लेफ्ट हँड म्हणजे कोणाचा, सॉलिड ब्रिजच्या लेफ्ट हँड साइडचा इलेक्ट्रोड, बरोबर का. लेफ्ट हँड साइड इलेक्ट्रोड इट अंडरगोज ऑक्सिडेशन, इट इज नोन ॲज एनोड अँड इट कॅरीज निगेटिव्ह चार्ज. आणि याच्या अपोजिट काय असतं मग, राईट साइड इलेक्ट्रोड, बरोबर का. याच्या अपोजिट काय सांगणार, राईट साइडचा इलेक्ट्रोड. म्हणजे काय तर राईट साइड इलेक्ट्रोडचं काय होणार, रिडक्शन, त्याला काय म्हणतो, कॅथोड अँड इट कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज, बरोबर. तर हे सेल फॉर्म्युलेशन लक्षात ठेवायचंय आपल्याला. याच्यावर आपल्याला प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करावे लागणार आहेत, बरोबर की नाही. पहा मग आता हे सेल फॉर्म्युलेशन एकदा लक्षात आलेलं असेल तर गॅल्व्हॅनिक सेल किंवा व्होल्टाइक सेल दोघांचा अर्थ एकच. याचं एक्झाम्पल मी तुम्हाला कोणते एक्सप्लेन केलंय,
डॅनियल सेल, बरोबर की नाही. आता याचं प्रिन्सिपल मी तुम्हाला काय सांगितलं होतं, तर कोणत्याही व्होल्टाईक सेलमध्ये कोणत्या रिएक्शन्स घडतात, स्पॉन्टेनियस रिएक्शन्स आर टेक्स प्लेस अँड इट प्रोड्युसेस दी इलेक्ट्रिसिटी, बरोबर की नाही. तर आता याच्या नंतरचा आपण पुढे पॉइंट घेणार आहोत सॉल्ट ब्रिज. पाहिजे हा जो सॉल्ट ब्रिज आलाय ना, मग हा सॉल्ट ब्रिज नेमका काय आहे, तर तो सॉल्ट ब्रिज आपल्याला इथं एक्सप्लेन करायचा आहे, बरोबर काय. तो कसा तयार झालाय आणि त्याचं फंक्शन काय आहे पहा. सॉल्ट ब्रिज पहा, इथं आपण आताच ड्रॉ केली होती ती ट्यूब कशी आहे, तर आता हा सॉल्ट ब्रिज काय आहे, आपण पटकन त्याचं एक्सप्लेनेशन सांगूया. पहा कशी आपल्याला उलट यू आकाराची ट्यूब दिसते, उलट यू आकाराची ग्लास ट्यूब. आणि या ट्यूब मध्ये पहा काय आहे, तर या ट्यूब मध्ये सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ KCl और NH4NO3, बरोबर की नाही. पहा कोणतं सोल्युशन आहे, तर सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ KCl और काय म्हणायचं NH4NO3 अमोनियम नायट्रेट इन 5% agar जेल, इन 5% agar जेल. पहा आता अगार हे काय जेलचा प्रकार आहे, बरोबर की नाही. पहा म्हणजे सॉल्ट ब्रिज कशाने तयार झालेला असतो, पहा इट कन्सिस्ट ऑफ, सिंपल काय सांगणार, पहा इट इज अँड कशी आहे ती, एक उलट यू आकाराची ग्लास ट्यूब आहे. पहा मग काय म्हणायचं, इट इज अँड इन्व्हर्टेड, पहा इन्व्हर्टेड यू शेप ग्लास ट्यूब containing a saturated solution of KCl or ammonium nitrate NH4NO3 in 5% agar जेल. काय इन्व्हर्टेड यू शेप ग्लास ट्यूब आहे, त्याच्यामध्ये कोणतं सोल्युशन आहे, KCl किंवा अमोनियम नायट्रेटचं सोल्युशन आहे. कशामध्ये आहे ते, तर 5% अगार जेल मध्ये आहे. हे दोनही जे एंड आहेत ग्लास ट्यूबचे, पहा बरं का, काय हे दोनही एंड ग्लास ट्यूबचे, तर हे कॉटनने कापसाने बंद केलेले असतात. टू एंड्स ऑफ, काय म्हणायचं, टू एंड्स ऑफ सॉल्ट ब्रिज क्लोज बाय, कशाने क्लोज केले, क्लोज बाय कॉटन प्लग, कापसाने ते काय केलेले आहे, बंद केलेले आहे. आणि हा जेव्हा सॉल्ट ब्रिज वापरामध्ये नसतो तेव्हा तो कशामध्ये डीप केला असतो, तर या डिस्टिल वॉटर मध्ये डीप केला असतो. बरोबर का, कशामध्ये डीप केला असतो, डिस्टिल्ड वॉटर, म्हणजे कधी, जेव्हा तो वापरामध्ये नसतो तेव्हा, बरोबर केलं. पहा इट इज kept in distilled water when it is not in use. It is kept in distilled water कधी, when it is kept in distilled water कधी, तर when it is not in use, जेव्हा तो वापरामध्ये नसतो तेव्हा कशामध्ये डीप केलेला असतो तो, तर डिस्टिल वॉटर मध्ये डीप केलेला असतो. बरोबर. पहा मग आता या सॉल्ट ब्रिजचं नेमकं फंक्शन काय आहे, महत्व काय आहे, बरोबर की नाही, तर ते फंक्शन आता आपल्याला पाहायचे. सॉल्ट ब्रिज तुमच्या लक्षात आलेला असेल, बरोबर की नाही. पहा तर पुढे म्हणूया आपण फंक्शन्स ऑफ सॉल्ट ब्रिज. फंक्शन्स ऑफ सॉल्ट ब्रिज. हे फंक्शन्स पेपर मध्ये 2 मार्काला बऱ्याच वेळा विचारले. फंक्शन्स ऑफ सॉल्ट ब्रिज.
पहा काय सांगणार, तर पहिला पॉइंट हे दोन टोक दोन हाफ सेल मध्ये डीप केलेले असतात. याचा अर्थ काय आहे, तर हा दोन हाफ सेलला जोडण्याचं काम करतो, बरोबर की नाही. पहा पहिलं काय म्हणणार, तर इट कनेक्ट, इट कनेक्ट्स दी टू हाफ सेल्स, दोन हाफ सेल्सला तो जोडण्याचं काम करतो, बरोबर. पहा आता जेव्हा हा सॉल्ट ब्रिज पहा दोन हाफ सेल मध्ये आपण डीप केलेला दाखवलं होतं डॅनियल सेल मध्ये, बरोबर. पहिल्या हाफ सेल मध्ये एक टोक होतं, दुसऱ्या हाफ सेल मध्ये दुसरं टोक होतं. हे दोनही हाफ सेल मधलं सोल्युशन तो मिक्स होऊ देतो का, तर नाही, बरोबर की नाही. पहा म्हणजे इट अवॉइड द मिक्सिंग ऑफ टू सोल्युशन्स. पहा इट अवॉइड द मिक्सिंग ऑफ टू इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन. पहा दोन्ही इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन्स तो मिक्सिंग होऊ देत नाही, बरोबर की नाही. पहा त्याच्यानंतर आता दोन्ही सोल्युशन मध्ये इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन करण्याचं काम कोण करतो, तर हा सॉल्ट ब्रिज करतो. पहा काय म्हणायचं मग, इट मेंटेन दी इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी, इट मेंटेन दी इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी बिटवीन दी टू सोल्युशन्स. दोन सोल्युशन मध्ये इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन करण्याचा तो काम करत असतो. म्हणजे काय, तर पहा डॅनियल सेल मध्ये Zn2 + आयन्स काय होतात, सोल्युशन मध्ये सतत येत असतात, बरोबर की नाही. सोल्युशन मध्ये इकडे पॉझिटिव्ह चार्ज वाढतो, तिकडे कॉपर सल्फेट सोल्युशन मध्ये Cu2 + आयन्स इलेक्ट्रोड वर जमा होतात, सल्फेट आयन्सचे शिल्लक राहतात. म्हणजे इकडच्या हाफ सेल मध्ये काय होतं, का निगेटिव्ह चार्ज वाढतो. म्हणजे कॅटायन आणि ऍनायन या दोघांचा बॅलन्स ठेवण्याचं काम कोण करतो, तर हा सॉल्ट ब्रिज करतो, बरोबर की नाही. त्याच्यानंतर काय सांगणार, तर इट अवॉइड दी लिक्विड जंक्शन पोटेन्शियल डेव्हलप बिटवीन दी इलेक्ट्रोड अँड इट्स सॉल्ट सोल्युशन. पहा इट अवॉइड दी लिक्विड जंक्शन पोटेन्शियल, इट अवॉइड दी लिक्विड जंक्शन पोटेन्शियल develop between the electrode and its salt solution. इलेक्ट्रोड आणि त्याचं सॉल्ट सोल्युशन याच्यामध्ये जे लिक्विड जंक्शन पोटेन्शियल डेव्हलप होतं, तर ते कमी करण्याचं काम तो करतो, किंवा इट मिनिमाइजेस असं म्हटलं तरी चालेल. इट मिनिमाइजेस the liquid junction potential developed between the electrode and its salt solution. पहा म्हणजेच काय, तर फॉर एक्झाम्पल आपण आता असं म्हणूया का लिक्विड जंक्शन पोटेन्शियल म्हणजे काय. पहा इथे आपण असं म्हटलं काही Zn2 + आयन्स आहेत, इथे झिंक इलेक्ट्रोड डीप केलेला आहे, आणि इथे कोणते आयन्स आहेत, Zn2 + आयन्स आहेत. पहा आता या झिंकचं ऑक्सिडेशन होते, तुम्हाला मी आता सांगितलं, बरोबर की नाही. झिंक काय करतो, सोल्युशन मध्ये Zn2 + आयन्स सतत पाठवत असतो. पहा सोल्युशन मध्ये कोणते आयन्स वाढले, मग आता पॉझिटिव्ह आयन वाढले. पहा कोणते आयन वाढले, सोल्युशन मध्ये पॉझिटिव्ह, म्हणजे इलेक्ट्रोडच्या बाजूला पॉझिटिव्ह चार्ज जमा होतो, बरोबर की नाही. पहा आणि इथे इलेक्ट्रोडवर कोणता चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज. पहा इथे इलेक्ट्रोडवर काय झाला, हा निगेटिव्ह चार्ज जमा झाला. पहा मग आता हे लिक्विड सोल्युशन आणि इलेक्ट्रोड, पहा या दोघांमध्ये काय झाले, पॉझिटिव्ह चार्ज निगेटिव्ह चार्ज सेपरेट झाले. म्हणजे काय झाले तर पोटेन्शियल डेव्हलप झालं, आणि यालाच काय म्हणायचं, लिक्विड जंक्शन पोटेन्शियल. काय म्हणायचं, लिक्विड जंक्शन पोटेन्शियल कोणामध्ये डेव्हलप होतं, तर डेव्हलप बिटवीन द इलेक्ट्रोड अँड इट्स सॉल्ट सोल्युशन. हे सॉल्ट सोल्युशन आणि इलेक्ट्रोड यांच्यामध्ये जे लिक्विड जंक्शन पोटेन्शियल डेव्हलप होतं, हे कमी करण्याचं काम कोण करतो, सॉल्ट ब्रिज करतो. तर असे 4 फंक्शन्स आपल्याला सॉल्ट ब्रिजचे माहित असणं आवश्यक आहे. पेपर मध्ये हे 2 मार्काला बऱ्याच वेळा विचारलेलं आहे. आता याच चॅप्टर मध्ये आपण पुढचा पॉइंट घेणार आहोत. मी तुम्हाला आता सांगितलं का सेल कसा फॉर्म्युलेट करायचा आणि त्याच्या सेल रिएक्शन्स कशा घ्यायच्या, बरोबर की नाही. पहा आता मी असं म्हणतो, फॉर्म्युलेट, आपण काही एक्झाम्पल सांगतो. फॉर्म्युलेट दी
following cell. Formulate the following cell and write the cell reaction reactions. पहा आता एक सेल तुम्हाला फॉर्म्युलेट करायला सांगितलं. कोणता सेल? पहा तर त्या सेल मध्ये पहा वेअर द मॅग्नेशियम इज एनोड. पहा त्या सेल मध्ये काय असतं रे? मॅग्नेशियम एनोड अँड सिल्वर इज कॅथोड. सिल्वर काय असणार आहे त्या सेल मध्ये? कॅथोड. बरोबर की नाही? आणि मग त्या सेलचं काय लिहायचंय तर सेल फॉर्म्युलेशन म्हणजे काय? सेल रिप्रेझेंटेशन. बरोबर. आता हे सेल फॉर्म्युलेशन कसं लिहायचं? पहा तर मॅग्नेशियम काय म्हटलंय त्याने? एनोड आहे आणि सिल्वर काय म्हटलंय? कॅथोड. बरोबर की नाही? आता कोणताही व्होल्टाईक सेल किंवा डॅनियल सेल लिहित असताना त्याचं फॉर्म्युलेशन लिहिताना पहा कसं लिहायचं तर ते तुम्हाला सांगतो मी. पहा आपण इथं असं म्हणूया सेल फॉर्म्युलेशन म्हणजे काय? थोडक्यात सेलचं रिप्रेझेंटेशन. आता प्रत्येक वेळेस आपण त्या हाफ सेल पहा इथं मॅग्नेशियम हा एक हाफ सेल आहे. बरोबर की नाही? त्याचं काय होतंय? ऑक्सिडेशन एनोड आहे तो. सिल्वर हा दुसरा हाफ सेल आहे त्याचं काय होतंय? रिडक्शन तो कॅथोड आहे. बरोबर की नाही? पहा आता प्रत्येक वेळेस आपण त्याचा फिगर ड्रॉ करायचं का तर नाही. आपल्याला काय करायचंय तर सिंपल त्याचं सेल रिप्रेझेंटेशन सेल फॉर्म्युलेशन मी तुम्हाला इथं पहा सेलचं लिहून दाखवलं होतं तसं राहायचं. पहा मग सर्वात सुरुवातीला आपण काय करूया तर सर्वात सुरुवातीला अगोदर असं सॉलिड ब्रिज दाखवायचा. पहा कशाने तर दोन व्हर्टिकल लाईनने. बरोबर की नाही? आणि तुम्हाला मी काय सांगितलं होतं या सॉलिड ब्रिजच्या डाव्या बाजूला कोणता हाफ सेल द्यायचा ज्याचं ऑक्सिडेशन होतं तो हाफ सेल. पहा ऑक्सिडेशन म्हणजेच काय का तो एनोड असणार. बरोबर की नाही? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. बरोबर. पहा मग आता इथं मॅग्नेशियमचं काय होतंय तर ऑक्सिडेशन होते. बरोबर की नाही? पहा इथं डाव्या बाजूला कोणता सेल द्यायचा तर ज्याचं ऑक्सिडेशन होतं तो सेल म्हणजेच जो एनोड आहे तो. बरोबर. पहा इथं एनोड कोणता आहे? मॅग्नेशियम. पहा मग इथं आपण काय म्हणायचं? मॅग्नेशियम. आता मॅग्नेशियम काय? मेटल इलेक्ट्रोड आहे. बरोबर की नाही? म्हणून इथं कंसामध्ये एस द्यायचं सॉलिड. पहा आता मेटल इलेक्ट्रोड कशामध्ये डीप केला असणार आहे? त्याच्याच आयन्सच्या सोल्युशन मध्ये ऍक्वियस सोल्युशन मध्ये. पहा मग इथं काय द्यायचं तर Mg2+ आयन सोल्युशन आणि इथं काय म्हणायचं त्याचं कॉन्सन्ट्रेशन 1 मोलार. बरोबर की नाही? स्टँडर्ड कॉन्सन्ट्रेशन काय घ्यायचं? 1 मोलार. आता सॉलिड ब्रिजच्या उजव्या बाजूला काय द्यायचा तर ज्याचं रिडक्शन होतं तो हाफ सेल. पहा काय द्यायचं ज्याचं रिडक्शन होतं तो हाफ सेल म्हणजे तो काय असणार तर कॅथोड. पहा कॅथोड कोणता इथं तर सिल्वर हा काय कॅथोड आहे. बरोबर की नाही? आणि सिल्वर कशामध्ये डीप केला असेल तर Ag+ आयन मध्ये. पहा मग सॉलिड ब्रिजच्या शेजारी इथं काय घ्यायचं Ag+ आयन. पहा बरं का हे दोनही सॉल्ट सोल्युशन कुठे आले पाहिजे? सॉलिड ब्रिजच्या शेजारी. सॉलिड ब्रिजचं एक टोक Mg मध्ये म्हणजे काय ज्या सोल्युशनचं ऑक्सिडेशन होतं ज्या हाफ सेलचं त्याच्यामध्ये आणि दुसरं टोक कशामध्ये असतं ज्याचं रिडक्शन होतं त्याच्यामध्ये. बरोबर. पहा आता हा सिल्वर आयएसचं जे सोल्युशन आहे याचं कॉन्सन्ट्रेशन 1 मोलार म्हणायचं स्टँडर्ड आणि याच्यामध्ये कोणता इलेक्ट्रोड डीप केला असेल Ag इलेक्ट्रोड. कोणता? सॉलिड. बरोबर की नाही? आणि इथं एनोड आहे चार्ज निगेटिव्ह दाखवायचा कॅथोड आहे चार्ज पॉझिटिव्ह दाखवायचा. दोन्ही इलेक्ट्रोड एकमेकांना मेटल वायरने कनेक्ट करायचे आणि इलेक्ट्रॉन्सचा फ्लो इथं दाखवायचा याप्रमाणे. बरोबर की नाही? पहा मग याप्रमाणे काय झाले त्याचं सेल फॉर्म्युलेशन. पहा सेल फॉर्म्युलेशन तुमचं आता हे लक्षात आलेलं असेल. बरोबर. आता सेल रिएक्शन कशा लिहायच्या? सेल फॉर्म्युलेशन लिहून झाल्यानंतर काय सांगितलंय आपल्याला लिहायला राईट दी सेल रिएक्शन. पहा बरं का आता सेल रिएक्शन कशा लिहिणार आपण? पहा सेल रिएक्शन. पहा इथं लेफ्ट हँड साइडला काय एनोड. बरोबर की नाही? पहा मग इथं काय म्हणायचं ऍट एनोड. एनोड वर काय होतं ऑक्सिडेशन. पहा मग इथं काय म्हणायचं पाहिजे तर ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन. पहा ऑक्सिडेशन म्हणजे काय तर लॉस ऑफ इलेक्ट्रॉन कोण करणार? हा मॅग्नेशियम. पहा काय करणार? हा मॅग्नेशियम इलेक्ट्रॉन लॉस करणार. मॅग्नेशियम सॉलिड आहे. इट लॉसेस हाऊ मेनी इलेक्ट्रॉन? मॅग्नेशियम हा काय असतो डायव्हॅलेंट. पहा इथं Mg2+ म्हटले ना म्हणजे 2 इलेक्ट्रॉन तो काय करणार? लॉस करणार. बरोबर. पहा इथं काय म्हणायचं 2 इलेक्ट्रॉन्स. बरोबर. पहा आता कॅथोड वर काय होतंय तर इथं आपण असं म्हणूया ऍट कॅथोड. कॅथोड वर काय होणार
तर रिडक्शन म्हणजे काय, गेन ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे काय म्हणायचं, रिडक्शन हाफ रिॲक्शन. बरोबर. आता पहा काय करायचं आपल्याला, रिडक्शन कोणाचं होणार आहे, या Ag प्लस आयन. म्हणजे Ag प्लस आयन काय करणार, इलेक्ट्रॉन घेणार. पहा हे Ag प्लस आयन काय करणार, इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करणार. पहा आता इथे चार्ज किती आहे, एकच पॉझिटिव्ह चार्ज आहे. बरोबर की नाही, एकच पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे काय, तर तो एकच इलेक्ट्रॉन घेणार. बरोबर नाही. पहा काय मिळणार आपल्याला इथं, तर Ag सॉलिड. बरोबर. पहा आता इथे गेन ऑफ इलेक्ट्रॉन झालेलं आहे. पण एक लक्षात घ्या का रिॲक्शन बॅलन्स आहे का, तर नाही. इथं लॉस ऑफ इलेक्ट्रॉन 2 आहे आणि इथे गेन ऑफ इलेक्ट्रॉन 1 आहे. बरोबर की म्हणजे काय करायचंय, तर पहा हे दोनच्या दोनही इलेक्ट्रॉन गेन होण्यासाठी काय करावं लागणार आपल्याला, तर या रिॲक्शनला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. बरोबर की नाही. पहा म्हणजे आपल्याला काही हे 2 Ag प्लस आयन आले का ते 2 इलेक्ट्रॉन गेन करणार आणि याप्रमाणे आपल्याला रिॲक्शन मिळेल. बरोबर. पहा मग नेट रिॲक्शन काय आहे, दिस 2 इलेक्ट्रॉन इट गेट कॅन्सल. पहा काय येणार आहे, Mg सॉलिड प्लस पहा Mg सॉलिड प्लस ट्वाइस ऑफ Ag 1 मोलार किंवा ऍक्वियस म्हटलं तरी चालेल. इथं Mg2 प्लस आयन्स काय म्हणायचं, 1 मोलार कॉन्सन्ट्रेशन प्लस ट्वाइस ऑफ Ag सॉलिड. आणि ही काय झाली आपली, तर रेडॉक्स रिॲक्शन. कोणती रिॲक्शन झाली ही, रेडॉक्स रिॲक्शन. पहा म्हणजे हे सेल फॉर्म्युलेशन. बरोबर की नाही. पहा असा क्वेश्चन सर समजा दिला काय, फॉर्म्युलेट दी फॉलोइंग सेल and write cell reaction where Mg is anode and silver is cathode. मग तो सेल आपल्याला काय करावा लागेल, याप्रमाणे त्याचं सेल रिप्रेझेंटेशन दाखवायचं आणि याप्रमाणे त्याच्या सेल रिॲक्शन्स लिहायच्या. ते रिप्रेझेंटेशन आणि सेल रिॲक्शन्स 3 मार्कासाठी पेपर मध्ये विचारतील. बरोबर की नाही. पहा आता पुन्हा आपण पहा इथं सेल रिॲक्शन्स जेव्हा आपल्याला दिलेले असतात. बरोबर की नाही, सेल रिॲक्शन्स. तर या सेल रिॲक्शन्स वरून आपल्याला हा सेल फॉर्म्युलेशन आपल्याला लिहिता यायला पाहिजे. बरोबर की नाही. पहा मग आपण कसं एक एक्झाम्पल घेऊया. काय म्हणायचं इथं क्वेश्चन, तर फॉर्म्युलेट दी सेल. काय म्हणायचं, फॉर्म्युलेट दी सेल फ्रॉम फॉलोइंग सेल रिॲक्शन्स. पहा का आता सेल रिॲक्शन्स मी तुम्हाला इथे देतो आणि त्याच्यावरून काय करायचं असेल, फॉर्म्युलेट करायचं. पहा आता इथं आपण असं घेतलं Mg. बरोबर की नाही, Mg सॉलिड. पहा का तरी सेल रिॲक्शन आपल्याला सपोज अशी दिलेली आहे, तर इट गिव्स Mg2 प्लस आयन प्लस 2 इलेक्ट्रॉन. आणि दुसरी रिॲक्शन आपल्याला अशी दिली त्यांनी Au3 प्लस आयन. पहा बरं का, Au3 प्लस आयन प्लस इलेक्ट्रॉन्स. पहा बरं का, थ्राइस ऑफ इलेक्ट्रॉन्स इट गिव्स काय म्हणायचं इथं Au ऑरम. बरोबर की नाही. पहा आता हे सॉलिड आणि इथे हे ऍक्वियस म्हणा किंवा इथं 1 मोलार म्हटलं तरी चालेल. त्याचं हे सॉल्ट सोल्युशन. आता या सेल रिॲक्शन्स दिलेल्या आहेत 2 आणि या 2 सेल रिॲक्शन वरून सेल फॉर्म्युलेट करायला सांगितलेलं आहे. आता इथं सगळ्यात अगोदर पहा पहिल्या रिॲक्शन मध्ये काय झाले, काही इलेक्ट्रॉन लॉस झालेले आहे. बरोबर की नाही. इलेक्ट्रॉन लॉस झाले म्हणजे काय झालं, याचं ऑक्सिडेशन झाले. पहा काय झालं इथं, ऑक्सिडेशन. बरोबर की नाही. आणि ज्याचं ऑक्सिडेशन होतं तो काय असतो, ऍनोड. बरोबर. दुसऱ्या सेल रिॲक्शन मध्ये इथे इलेक्ट्रॉन गेन झालेले आहेत. बरोबर की नाही. आणि तो काय असतो, तर तो असतो कॅथोड. बरोबर की नाही. पहा इथं म्हणजे काय झालं, त्याचं रिडक्शन. बरोबर की नाही. आणि त्याला काय म्हणणार आपण, कॅथोड. बरोबर. आता अजून एक इथं महत्वाचा काय भाग आहे पहा, इथं लॉस झालेले इलेक्ट्रॉन आणि गेन झालेले इलेक्ट्रॉन बॅलन्स आहेत का, तर नाही. बरोबर की नाही. मग ते इलेक्ट्रॉन कसे बॅलन्स करायचे, तर पहा इथं नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती लागतात, 3. आणि इथे किती लागतात, इकडे किती लॉस झाले, 2. बरोबर की नाही. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं म्हणजे 3 ने या इक्वेशन नंबर 1 ला मल्टिप्लाय करायचं आणि 2 ने या इक्वेशन नंबर
2 ला मल्टिप्लाय करणार, बरोबर की नाही? पहा म्हणजे इथं काय येणार, पहा 3 ने याला मल्टिप्लाय करा, काय थ्राइस ऑफ mg, काय येणार इथं थ्राइस ऑफ mg 2 प्लस आयन, बरोबर की नाही? इथे किती येणार 6 इलेक्ट्रॉन, बरोबर. पहा त्याच्यानंतर पहा आता याला किती 2 ने मल्टिप्लाय करायचं होतं आपल्याला, 2 ने मल्टिप्लाय केलं, पहा इथे किती येणार आहे 6 इलेक्ट्रॉन थ्राइस ऑफ Au, बरोबर की नाही? पहा तर याप्रमाणे असे ते रिएक्शन सुद्धा आपल्याला बॅलन्स करता यायला पाहिजे, बरोबर की नाही? परंतु आता आपल्याला फक्त काय सांगितलंय तर सेल फॉर्म्युलेट करायला सांगितलेलं आहे, आपल्याला या सेल रिएक्शन बॅलन्स करण्याची आवश्यकता नसते, बरोबर की नाही? फक्त इथं आता ओघाने आलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं की रिएक्शन कशा बॅलन्स करायच्या, बरोबर की नाही? परंतु इथं रिएक्शन बॅलन्स करण्याची आता आपल्याला आवश्यकता नसेल, म्हणजेच काय थोडक्यात आपण हे जसं आहे तसं लिहिलं तरी चालेल, बरोबर की नाही? आता मी काय सांगितलं रिएक्शन कशा बॅलन्स करायचं आहे, तर जेव्हा लॉस ऑफ इलेक्ट्रॉन आणि गेन ऑफ इलेक्ट्रॉन इक्वल नसतात, आपण रेडॉक्स रिएक्शन मध्ये शिकलोय पहा, तेव्हा आपण क्रॉस मल्टिप्लाय करतो. पहा इथे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती आहे 2 आहे, मग दुसरी पहा या रिएक्शनला आपण पहा कितीने मल्टिप्लाय करणार 2 ने, बरोबर की नाही? इथे गेन ऑफ इलेक्ट्रॉन किती आहे 3 आहे, पहा म्हणून आपण या रिएक्शनला कितीने मल्टिप्लाय करणार 3 ने, बरोबर की नाही? पहा याप्रमाणे ते लक्षात ठेवायचे. पहा आता सेल फॉर्म्युलेशन पहा, अगोदर काय दाखवणार आपण सॉल्ट ब्रिज, कशाने 2 व्हर्टिकल लाईनने. पहा सॉल्ट ब्रिजच्या डाव्या बाजूला काय दाखवायचंय तर ज्या सेलचं ऑक्सिडेशन होतं तो सेल, कोणाचं ऑक्सिडेशन होते मॅग्नेशियम. पहा इथे रिएक्शन ओळखायचं, इथे इलेक्ट्रॉन लॉस झाले म्हणजेच काय आहे ऑक्सिडेशन आहे, बरोबर की नाही? म्हणजेच तो एनोड असणार आहे. पहा मग इथे हा Mg पहा सॉलिड कशामध्ये डीप केला असेल तर त्याच्या सॉल्ट सोल्युशन मध्ये Mg2+ आयनच्या सॉल्ट सोल्युशन मध्ये, हा Mg आणि त्याचा सॉल्ट सोल्युशन कॉन्टॅक्ट कशा दाखवायचा सिंगल व्हर्टिकल लाईनने, बरोबर की नाही? पहा आता या सॉल्ट ब्रिजच्या शेजारी कोणतं सोल्युशन येणार, हे Au3+ आयनचं सोल्युशन येणार, Au3+ आयनचं सोल्युशन 1 मोलार म्हणायचं. आणि याच्यामध्ये कोणता इलेक्ट्रोड डीप केला असेल तर Au हा ऑरम हा इलेक्ट्रोड त्याच्यामध्ये डीप केलेला असेल, बरोबर की नाही? पहा इथे Mg वर काय म्हणणार निगेटिव्ह चार्ज आणि इकडं Au वर काय म्हणायचं पॉझिटिव्ह चार्ज, आणि हे दोघं कशाने जोडायचे एकमेकांना तर मेटल वायरने, आणि हा काय दाखवायचा फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. तर हे झालं आपलं त्याचं सेल फॉर्म्युलेशन. सेल फॉर्म्युलेशन साठी एकच भाग महत्वाचा काय लक्षात ठेवणार तुम्ही, सॉल्ट ब्रिजच्या डाव्या बाजूला ऑक्सिडेशन हाफ सेल, सॉल्ट ब्रिजच्या उजव्या बाजूला रिडक्शन हाफ सेल, बरोबर की नाही? म्हणजेच काय डाव्या बाजूला एनोड उजव्या बाजूला कॅथोड, बरोबर. एनोडवर चार्ज निगेटिव्ह, कॅथोडवर चार्ज पॉझिटिव्ह. त्याच्यानंतर मेटल आणि त्याचं सॉल्ट सोल्युशन कॉन्टॅक्ट सिंगल व्हर्टिकल लाईन, मेटल आणि त्याचं सॉल्ट सोल्युशन कॉन्टॅक्ट सिंगल व्हर्टिकल लाईन, सॉल्ट ब्रिज 2 व्हर्टिकल लाईन, बरोबर की नाही? आणि सॉल्ट ब्रिजच्या शेजारी काय आले पाहिजे तर सॉल्ट ब्रिजच्या शेजारी ऑक्सिडेशन हाफ सेलचं इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन, आणि पहा इकडे लेफ्ट साइडला आणि राईट साइडला काय आलं पाहिजे रिडक्शन हाफ सेलचं इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन्स. या गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहा तर हे झालं आपलं आज व्होल्टाइक सेल किंवा गॅल्व्हॅनिक सेल आणि त्याचं फॉर्म्युलेशन कसं असतं ते आपण एक्सप्लेन केलेलं आहे. आज आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.